आज आपल्या घरात पुरणाचा स्वयंपाक चालू होता, पण माझं सगळं लक्ष या आंब्यांकडेच होतं. मग सगळा स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही गेलोत मंदिरामध्ये पूजा करायला. साई म्हणत होता मारू काय उडी, मी मला थांब थांब मी दाखवतो की उडी मारायची काय गरज आहे. बाकी सगळं खरं आहे, पण मला वाटलं होतं की मंदिर रोडवरच असेल, पण कशाचं काय, मंदिर तर पार आतमध्ये होतं. मग हे नद्या नाली ओढे चढ उतार सगळं पार करून फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. तिथे गेल्यावर मामा म्हणला इथं खूप दिवस झाले कुणी पूजेला नाही आलं. नुसतं स्क्रिप्ट लिहून चालत नाही बाबा. याचा पाचका तर होतच राहतो, पण यांच्याकडे बघून तर असं वाटत होतं की हे सगळे जिंदगीमध्ये हारलेले पोर आहेत. मग त्यांना बघून आम्ही निघालोत घराकडे. घरी गेल्या गेल्या म्हणलं भजे खावा, पण भाई लई गरम होते रे ते भजे. म्हणलं जाऊ द्या. मग 10-15 मिनिटातच आपल्या सुगरण मामीने आपल्याला बटाटा भजे बनवून दिले. भजनावर टाऊक मारतच होतो तोपर्यंत तर पूर्णाचे मांडे बनवून झाले. ह्या बचत गटाचे मेंबर नाहीत बरं का, या तरच आवाज नाही. दुपारी बसल्या बसल्या लई बोर व्हायला होत. मग म्हणलं चला बाहेर आलोय तर रेड बुल प्यावा, पण इथं फक्त हीच बाटली भेटली. मग चार्ज पिता पिता मला एक डबल मिनिंग मधली ऍड दिसली, हिवाळ्यात कोरडेपणा घालवा, त्वचेला कोमल बनवा. नुसतं स्टिंग किंवा बॉडी वाढत नाही बाबा, थोडी चार्ज पण लागतो. चार्ज. मग इव्हिनिंगला आईला एका मैत्रिणीच्या घरी जायचं होतं, तर तिला घेऊन गेलो. त्यानंतर सायला घेऊन जार भरायला गेलो. आईला आल्यापासून मीच काम करतोय, मला कळलं नाही मी पाहुणा आहे का काम कराय. मग हिला पेन फिरवायला शिकून मी जांभळं खायला लागलो. जाऊ द्या, मी जोपर्यंत जांभळं खातोय तोपर्यंत तुम्ही ब्लॉगला लाईक करून मला फॉलो करून घ्या. समजणे वाले को इशारा कॉफी.